नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि त्यानिमित्त आपण ही पी-एस-डी फाईल ही डिझाइन बनवलेली आहे. डिझाइन कशाप्रकारे झालेली आहे, हे तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळतंय. एकदम प्रोफेशनल आणि प्रोफेशनल पॉलिटिकल पद्धतीने आपण हे डिझाइन बनवलेली आहे. ज्यात इकडे तुम्ही बघू शकता शाहू महाराजांचा देखील एकदम प्रॉपर एच-डी क्वालिटीचा फोटो हा आपल्याला इथे पाहायला भेटतोय. त्याचबरोबर जो जुना काळातला जो त्यांच्या काळातला फोटो होता, तो देखील आपल्याला इथे बॅकग्राऊंडला मी टाकलेला ते हा तुम्हाला पाहायला भेटतोय. आता ही पोस्ट तुम्हाला आपल्या Instagram आयडीवरती देखील पाहायला भेटणार आहे. त्यामुळं आपल्या Instagramला देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका. तर हे आपलं Instagramचं अकाउंट आहे तुम्हाला पाहायला भेटतंय. तर या आपल्या अकाउंटला फॉलो करायला देखील विसरू नका. इथे आपल्याला तुम्हाला नक्कीच आपली ही पोस्ट पाहायला भेटणार आहे. तर आता हे कशाप्रकारे बनवले हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी आपले हे डिझाइनची जी साईज आहे, इकडे तुम्ही कॅनव्हास साईजमध्ये तुम्ही बघू शकता 9x12 हे अशा प्रकारची मी साईज घेतलेली आहे आणि याच्यानंतर पहिल्यांदा मी हे ग्रेडियंट ट्राय केलतं. पण याच्यानंतर मी हे ट्राय केलेलं आहे. तर हे मला थोडंसं बेस्ट वाटलं त्यामुळे मी हे यूज केलं. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या पद्धतीनं. तर त्याच्यानंतर हे कुस्तीचं मैदान आहे कोल्हापूरचं. तर हे मैदान देखील मी या डिझाइनमध्ये यूज केलेलं आहे. तर त्याच्यानंतर हा फोटो पाहायला भेटतो जो की ओरिजिनल जर ह्या इफेक्ट वगैरे मी लावलेला आहे. ओरिजिनल जर बघायचं झालं तर हा फोटो आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटतो. इकडे तुम्ही बघू शकता हा फोटो अशा प्रकारे ओरिजिनल आहे. तर हा अशा प्रकारे पाहायला भेटतो. मी व्यवस्थित सेट वगैरे करून त्याचं ऑपेसिटी किंवा हे इफेक्ट वगैरे तर हे अशा प्रकारे मी इथे एकदम प्रॉपर सेट केलेलं आहे. आता तुम्ही बॅकग्राऊंड हे आपलं बघू शकता. वरती हा महाराजांच्या काळातला जुना फोटो आहे त्यांचा, ज्यात ते देखील आहेत आणि इकडे हे मैदान कुस्तीचं मैदान आहे. कारण शाहू महाराजांचं योगदान हे कुस्तीसाठी देखील तितकंच महत्त्वाचं होतं. हा अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे एक त्याला ओव्हरले दिलेला आहे. ज्याने आपल्या ह्या बॅकग्राऊंडला हे एक वेगळं टेक्स्चरच रूप आलेलं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता. हे अशा प्रकारे केल्यानंतर आता इथे मी शाहू महाराजांच्या इथे फोटो टाकतोय. इथे तुम्ही बघू शकता इथे त्यांच्या फोटोची सावली देखील मी इथे दाखवली आहे. जसं की रिअलिस्टिक फोटो वाटला पाहिजे. बाकी इकडे जे हे तुम्हाला लेयर पाहायला भेटतात, तर हे लेयर प्रत्येक याचे जसे की इथे डेप्थ वाढवलेली आहे मी. इकडे तुम्हाला इथे पाहायला भेटतंय. तसंच हे प्रत्येक याची असे हे व्यवस्थित मी हे सेट केलेलं आहे लेयरमध्ये आणि त्याच्यानंतर इकडे टाकलेलं आहे तो म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे टेक्स्ट मी टाकलेलं आहे. हे टेक्स्ट इन्फिनिटी फॉन्टच्या मदतीने मी टाकलेले आहे आणि हा फॉन्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असेल. तिथून तुम्ही हा फॉन्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हे देखील टेक्स्ट टाकलेले आहे. त्याचबरोबर इकडे हे कर्तव्यदक्ष लोकराजा, राजयोगी, रसिक कलेचा आश्रयदाता, बहुजनांचा आधार आणि कुशल व्यवस्थापक हे अशा प्रकारचं मी टेक्स्ट हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांना उल्लेखून टाकलेलं आहे आणि याच्यानंतर इकडे हे फुलांची ही पी-एन-जी पाहायला भेटते आणि त्याच्यानंतर इथे मी माझा लोगो टाकलेला आहे. आता हे अशा प्रकारे आपली ही डिझाइन पूर्ण होती. पण जर समजा तुम्हाला पॉलिटिकल डिझाइन टाइपमध्ये जर याचं कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्ही महाराजांचा फोटो असा वरती स्लाईड करा. त्याच्यानंतर हे जे आपण टेक्स्ट टाकलेलं आहे, हे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे
वरती घेऊ शकता किंवा अशा प्रकारे थोडी साईज वगैरे कमी करून हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि इथे तुम्ही तुमचा जो काही फोटो वगैरे असेल ते इथे टाकू शकता. त्याचबरोबर समजा हे तुमचं नाव वगैरे टाकू शकता आणि इथे समजा तुम्हाला फोटो वगैरे योग्य वाटत असेल तर नक्कीच इथे तुम्ही फोटो वगैरे टाकू शकता. तर ह्या अशा प्रकारे आजची डिझाईन ही होती. तुम्हाला ही डिझाईन ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.